मातीसाठी मरू कितीदा शपथ घेऊ आज. माय मराठी जात्यात बरडली मातला अनर्थ भारी, करू अभिषेक रक्ताचा मिळवून रायरेश्वरी. पातशाहीचा बिमोड करू राखू लाज स्वराज्याची, आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा, तुकडे करू राई एवढ्याला गद्दार आडवा. स्वराज्याची शिखरे सात घाली ती आम्हा, हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे. हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे. करणदादा लढण्यास सज्ज आहेत आई, जळगाव लोकसभेवर शिवसेनेची मशाल आता तेजानं प्रज्वलित होऊ दे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा स्वाभिमान राजे शिवछत्रपती महाराज, 80% समाजकारण केवळ 20% राजकारण या तत्वावर ज्यांनी जनमानसाच्या मनात भगवी लाट निर्माण केली असे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे, गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे आणि समोर बसलेले सगळेच निष्ठावान कार्यकर्ते शिवसैनिक आणि तमाम सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे निष्ठावान मावळे. 1966 ला छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला जायचं होतं. दिल्लीला जाण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी जळगाव मध्ये एक दिवस मुक्काम केल्याचं इतिहासात नोंद आहे. याचा अर्थ आम्हाला इतिहास सांगतोय की दिल्लीला जाण्याचा रस्ता हा जळगाव मधनं जातो. आज सन्माननीय उद्धव साहेबांची शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी मार्गक्रमण करते. आज उद्धव साहेब जळगावात येत आहेत. करण दादा दिल्लीमध्ये जाणार म्हणजे जाणार हा साक्ष इतिहास आणि समोर बसलेली जनता आम्हाला देते. मुळात चर्चा इथं कोण जिंकणार अशी नाहीच आहे. चर्चा इथं करण दादांना कितीची लीड मिळणार अशी आहे. आमचा नंबर 1 आहे. एक नंबरवर मशाल चिन्ह बटन तुम्हाला दाबायचं आहे. नंबर 1 आहे. महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त लीडनं निवडून जाणारे उमेदवार सुद्धा नंबर 1 चे करण दादाच असतील ही साक्ष समोर बसलेली जनता देते. काही दिवसांपूर्वी करण दादा आणि सन्माननीय उन्मेष पाटील साहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला. आशिष शेलारांना पत्रकारांनी विचारला, अहो साहेब, आशिष शेलार साहेब, उन्मेष दादा, करण दादांनी शिवसेनेत उद्धव साहेबांचा प्रवेश केला. आशिष शेलार म्हटले, आमचं उष्ट शिवसेना खाते. अहो शेलार साहेब, तुमच्या पक्षात जर खासदार आमदारांची तुलना उष्ट्याशी केली जाते, अशा पक्षातनं करण दादा तुम्ही उद्धव साहेबांसोबत येण्याचा जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो निर्णय योग्यच आहे याची जाणीव तमाम जळगावकरांना तुम्ही करून दिली. अहो गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष अख्खा उष्ट्यावर भरलाय. आमची 40 फोडले, राष्ट्रवादीचे फोडले, काँग्रेसचे फोडले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशातले प्रादेशिक पक्ष फोडून तुम्ही बसवले आहेत आणि तुम्ही आम्हाला उष्ट म्हणतात. शोभतं का तुम्हाला? जळगाव जिल्हा हा संकट मोचकांचा जिल्हा आहे म्हणे. अशा संकट मोचकांनाच करण दादांनी प्रवेश करून खऱ्या अर्थानं संकट उभं केलं. करण दादांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना उमेदवार बदलावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा अर्थ आमचा विजय होणार यात तिळभर मात्रही शंका नाही. ते म्हणतात, भारतीय जनता पक्षावाले म्हणतात आमच्या उमेदवाराला मत म्हणजे भाजपला म्हणजे नरेंद्र मोदींना मत, आमच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. अहो साहेब, पोरगी लग्न करायचं असेल तर पोरगा पाहिला जातो, तिचा बाप पाहिला जात नाही. आमच्याकडे आधी पोरगा चांगला असेल तर पोरगी दिली जाते. 10 वर्षात तुम्ही असं काय केलं की तुम्हाला आम्ही मत द्यावं? मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी? आपल्याकडे हिंदू संस्कृती आहे. लग्न करण्यापूर्वी सप्तपदी घेतली जाते. ज्यांनी स्वतःच्या पत्नीलाच गॅरंटी दिली नाही ते देशाच्या जनतेला काय गॅरंटी देणार? काय तुम्ही जळगावकरांना गॅरंटी देणार आहात? शेतकऱ्यांचं डबल
अहो फक्त आत्महत्या डबल केल्या तुम्ही, शेतकऱ्याचा उत्पन्न डबल झालंच नाही. अहो आमच्या बापाचा भाव तुम्ही कांद्याचा कपाशीचा कवडीमोल केलाय. जर माझ्या बापाचा भाव जर भंगार सारखा जात असेल तर मोदी साहेब तुमच्या उमेदवारालाही आम्ही भंगारवाल्याला जेवढे मतं पडतील तेवढेच पाडू. हा निर्धार घेऊन येत्या 13 मेला मशाल चिन्हावर बटन दाबून माननीय करण दादा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नावच करण आहे. करण दादांना बटन दाबल्यानंतर करण दादा भारतीय जनता पक्षाच्या कमळाला असं करण